चिऊ चिमणीच्या शेजारी एक काळा कावळा राहत होता. त्याचं नाव होतं काळू कावळा. एके दिवशी खूप जोरात पाऊस पडत होता. चिऊला आपल्या पिल्लांसाठी दाणे आणायला जायचं होतं. त्यामुळे ती आपल्या पिल्लांना म्हणाली, बाळांनो, मी तुम्हा दोघांना थोड्या वेळासाठी काळू काकाकडे ठेवते. मी दाणे घेऊन परत आले की तुम्हाला परत घरी घेऊन येईन. असं म्हणत चिऊ आपल्या दोन्ही पिल्लांना घेऊन काळू कावळ्याच्या घरट्याकडे गेली. कावळा भाऊ, खूप जोरात पाऊस पडतोय. मला दाणे आणायला जावं लागेल. तुम्ही माझ्या पिल्लांना थोडा वेळ सांभाळून ठेवाल का? ते घरी एकटे राहायला घाबरतात. हो चिऊ, पण तू माझ्यासाठी हे दाणे आणशील तरच मी तुझ्या पिल्लांना ठेवेन. हो काळू भाऊ, मी तुमच्यासाठी दाणे आणीन. मग चिऊ आपल्या पिल्लांना काळू कावळ्याकडे ठेवून दाणे आणायला निघाली. थोड्या वेळाने पिल्लांपैकी एक पिल्लू म्हणालं, काळू काका, मला पाणी हवंय. मला खूप तहान लागले आहे. अरे, बाहेर इतका पाऊस पडतोय आणि तुला तहान लागली. शांत बस, नाहीतर तुला मारेल मी. ते पिल्लू घाबरून गप्प बसलं. त्याच दरम्यान चिऊ जोरदार पावसात दाट जंगलाकडे उडत गेली. तिथे सर्वत्र पाणीच पाणी होतं. एका झाडाखाली तिला काही तांदळाचे दाणे दिसले. चिऊ खूप आनंदी झाली आणि त्या दाण्यांकडे जाऊ लागली. इकडे काळू कावळा पिल्लांना म्हणाला, अरे, तुमची आई अजूनपर्यंत आली नाही. जा, तुम्ही दोघं माझ्यासाठी दाणे घेऊन या. काका, आम्ही अजून लहान आहोत. आम्ही दाणे कसे आणू? अरे, जर तुम्ही माझ्यासाठी दाणे आणले नाही तर मी तुम्हाला मांजरीकडे देईन आणि तिला सांगेन, मांजरी यांना खाऊन घे. हे ऐकून पिल्लं खूप घाबरली. ती म्हणाली, काका, मांजरीला बोलावू नका. आम्ही दाणे आणायला जातो. मग ती दोन्ही पिल्लं काळू कावळ्याच्या घरट्यातून बाहेर पडली. ती अजून लहान होती. त्यांना कुठे दाणे मिळतात हे माहीत नव्हतं. तरीही ती पावसात उडत उडत डोंगराकडे निघून गेली. तेवढ्यात खूप जोराचा वारा सुटतो. लहान पिल्लांना उडणं कठीण होतं. त्यामुळे दोघंही एका जुन्या मोठ्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसतात. सोनू, मला आता पुढे उडताच येत नाही. मी खूप थकलो आहे. जर आपण परत घरी गेलो नाही तर कावळा काका आपल्याला मांजरीकडे देईल का? भाऊ, आपण इथेच बसून आईची वाट पाहूया. त्याच दरम्यान चिऊ तांदळाचे दाणे घेऊन काळू कावळ्याच्या घरट्याकडे परत येते. ती हाक मारते, काळू भाऊ, उठा. तुम्ही झोपलात का? माझी पिल्लं कुठे आहेत? अगं, तुझी पिल्लं तर आताच इथे होती. ती खूप खोडकर आहेत. कदाचित बाहेर गेले असतील. काळू भाऊ, म्हणूनच तर मी माझी लहान पिल्लं तुमच्याकडे ठेवून गेले होते. हे ऐकून चिऊ खूप घाबरते आणि लगेच आपल्या घरट्याकडे जाते. पण तिथेही तिची पिल्लं नसतात. इकडे ती दोन्ही पिल्लं झाडावर बसलेली असताना थोड्या अंतरावरून एक काळी मांजर त्यांना शोधत येते. पिल्लं घाबरून म्हणतात, मांजरी आई, आम्हाला खाऊ नका. आम्ही तर काळू काकांसाठी दाणे आणायला आलो आहोत. अरे काय, आणि कोण काळू? अगं मांजरी आई, काळू काकांनी सांगितलं की जर आम्ही त्यांच्यासाठी दाणे आणले नाहीत तर ते आम्हाला मांजरीकडे देतील. छी छी, मी मांस खात नाही. तो दुष्ट कावळा खोटं बोलतोय. चला माझ्यासोबत, मी आताच त्याला धडा शिकवते. मग ती काळी मांजर त्या दोन्ही पिल्लांसोबत कावळ्याच्या घरट्याकडे जाते. मांजरी आई, कावळ्याचं घर इथेच आहे. मांजर कावळ्याच्या दरवाजावर टकटक करते. कावळा दरवाजा उघडतो. अगं काळी मांजर, तू इथे कशासाठी आली आहेस? अरे दुष्टा, मी मांस खाणं खूप आधीच सोडलंय आणि तू माझं नाव घेऊन या लहान पिल्लांना घाबरवतोस. तुला याची शिक्षा मिळायलाच हवी. इतकं म्हणत मांजर कावळ्याला चांगलाच धडा शिकवते.
कावळ्याची चांगलीच धुलाई होते. ते पाहून दोन्ही पिल्लं जोरजोरात हसू लागतात. कावळा मार खातो आणि शेवटी मांजर तिथून निघून जाते. सोनू आणि कुकू दोघंही सुरक्षितपणे आपल्या घरी परत येतात. चिऊ त्यांना पाहताच धावत येते आणि काळजीने विचारते, माझ्या बाळांनो, तुम्ही कुठे गेला होतात? आई, तुला माहिती आहे का, त्या काळू काकांनी आम्हाला मांजरीचं नाव घेऊन घाबरवलं आणि दाणे आणायला पाठवलं आणि मग त्या काळ्या मांजरीने त्यांची चांगली धुलाई केली. हा कावळा तर खूपच वाईट आहे. लहान मुलांकडून स्वतःचं काम करून घेतो. आजपासून आपण कधीही त्याच्या घराकडे जाणार नाही. मग थोड्याच वेळात रात्र होते, पण पाऊस थांबायचं नावच घेत नाही. इकडे मात्र काळू कावळ्याची भुकेने वाईट अवस्था होते. तो भुकेने व्याकुळ होऊन आपल्या घरातून बाहेर पडतो. हळूहळू तो एका पोपटाच्या घराकडे जातो आणि तिथून चोरून दाणे खाऊन टाकतो. जसा तो बाहेर येतो तसा समोरच्या झाडावर एक भुकेली घार बसलेली असते. घार म्हणते, अरे कावळ्या, मला खूप भूक लागली आहे. तू माझं भक्ष्य होशील का? अगं घार बाई, मी तर एक म्हातारा कावळा आहे. माझं मांस खूप कडक आणि कडू असेल. अरे, मला कडक मांसही चालेल. इथे ये, माझ्या जवळ ये. पण कावळा लगेच तिथून पळ काढतो. घारही त्याच्या मागे लागते. कावळा पुढे पुढे आणि घार मागे मागे अशी पाठलाग सुरू होतो. काळू कावळा घाईघाईने चिऊच्या घरट्याकडे पोहोचतो. तो दरवाजावर टकटक करतो. चिऊ लगेच दरवाजा उघडते आणि कावळा आत शिरतो. अरे काळू कावळ्या, इथून निघून जा. तू खूप वाईट आहेस. तू माझ्या निष्पाप पिल्लांना मांजरीचं नाव घेऊन घाबरवलंस आणि त्यांना मारण्याची धमकी दिलीस. अगं चिऊ, माझं प्राण वाचव. माझ्या मागे घार लागली आहे. जर तू मला बाहेर काढलंस तर ती मला खाऊन टाकेल. अरे कावळा भाऊ, जेव्हा तू माझ्या पिल्लांना मांजरीचं नाव घेऊन घाबरवून घराबाहेर पाठवलंस तो वेळ आठव. अगं चिऊ, मला माफ कर. माझी चूक झाली. इतक्यात घारही तिथे येऊन पोहोचते. कावळा घाईने दरवाजाची कडी लावतो. घार बाहेरून रागाने ओरडते, अरे काळ्या कावळ्या, तू माझ्यापासून वाचू शकणार नाहीस. मी तुला खाऊन टाकेन. लवकर दरवाजा उघड. कावळा भीतीने थरथरत घरातच बसून राहतो. बराच वेळ प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नाही. हे पाहून घार शेवटी रागाने तिथून निघून जाते. काळू काका, आता कळलं ना, कोणालाही कधीही दुसऱ्याची मदत लागू शकते. म्हणून सगळ्यांशी प्रेमाने आणि मिळून मिसळून राहायला हवं. हे ऐकून कावळा खूप लाजतो आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. मग त्या दिवसापासून सगळे एकत्र मिळून आनंदाने राहतात. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. आपण नेहमी इतरांशी चांगलं वागलं पाहिजे, कारण गरजेच्या वेळी आपल्यालाही इतरांची मदत लागते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.